लूकचे पुस्तक 6 अध्याय वचन 28. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचे अपमान करतात त्यांसाठी प्रार्थना करा. प्रभू येशू आम्हाला यासाठी पाचारण केलेत, यासाठी देवाने आम्हाला जगातून वेगळे केलेत, कारण की देवाने आम्हाला शाप द्यायला सांगितले नाही आणि देव आम्हाला आशीर्वाद द्यायला सांगितले. जे तुम्हाला छळतात, जे तुमचे अपमान करतात, जे तुमची निंदा करतात त्यांसाठी देवाने म्हटला प्रार्थना कर, प्रभू यांना तो आशीर्वादित कर. कारण की देवाचा स्वभाव, ख्रिस्ताचा गुण हे आमचे दिसले पाहिजे देखील. बायबल सांगते की जसा तुमचा परमेश्वर, तसं तुमचा प्रभू येशू दयाळू आहे, तसं आम्ही देखील दयाळू हे बनले पाहिजेत. की देवाने शत्रूवर प्रेम करायला हे शिकवलं परमेश्वर देखील. तर वचन सांग देखील मत्ती शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये वचन 16, त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असे पडू द्या की त्याने तुमच्यातला सत्कर्म पाहून, म्हणजे परमेश्वराचा सत्कर्म, आम्ही देवाचा सत्कर्म, ख्रिस्ताचा सत्कर्म आणि परमेश्वराचे गुण आणि देवाचा प्रकाश हे आमच्या लोकांना दिसले पाहिजेत. आमचे सत्कर्म नाही आहेत, तुमचे सत्कर्म नाही आहेत, ख्रिस्त प्रभूचे सत्कर्म हे करणारे आम्ही लोक बनले पाहिजेत. त्यामध्ये की सत्कर्म पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याची गौरव करतील. कोणाची? परमेश्वराचा गौरव करतील, येशूचा गौरव करतील. अरे हा व्यक्ती बदलला, अरे हा बहीण बदलला, अरे हा परिवार बदल देखील. हे कसं होता, हे आता का जीवनामध्ये परिवर्तन आले पाहिजे देखील, एक बदल, एक चेंज आले पाहिजे देखील. आमच्या बोलण्यातून, आमच्या पाहण्याचे दृष्टिकोन देखील, आमच्या मनामध्ये राग न क्रोध न ठेवता देखील आम्ही क्षमा करणारे लोक बनले पाहिजे देखील. आमच्यामधला जगातल्या लोकांना परमेश्वर दिसले पाहिजेत, आमच्यामध्ये लोकांना ख्रिस्त येशू दिसले पाहिजे देखील. कारण की आमचे जीवन चाल चलन पूर्णपणे बदलले पाहिजे देखील. आमच्यामध्ये लोकांना ख्रिस्त येशू दिसले पाहिजे देखील. ते देवाचा गौरव करतील, ते देवाची महिमा करतील. याचसाठी देवाने परमेश्वर आम्हाला पाचारण केलेत. कारण की जग जसं वागतात तसं आम्हाला वागायचे नाही. जग शाप देतात, आम्हाला शाप द्यायचे नाही आहेत. जग वाईट करतात, आम्हाला वाईट करायचे नाही आहेत. कारण की येशूने आम्हाला यासाठी पाचारण केले देखील आम्ही चांगले कर्म करावे, आम्ही चांगले सत्कर्म करावे. कारण की आमचे स्वभाव दैहिक स्वभाव नाही दिसले पाहिजेत, कारण की ख्रिस्त येशूचे स्वभाव दिसले पाहिजे देखील. म्हणून येशू म्हणतो की तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. कारण की मीठ बगर भाजी होतच नाही आहे. आणि जर मीठमध्ये भाजी आहे तर ते रुची येतो आणि कानेमध्ये टेस्ट असो देखील. कारण की तुम्ही जगाचे काय आहात? तुम्ही मीठ आहात. तुमच्या परिवारासाठी तुम्ही मीठ आहात, तुमच्या गावासाठी तुम्ही मीठ आहात, तुमच्या एरियासाठी तुम्ही मीठ आहात देखील. कारण आमच्या बोलण्यातून तुम्ही नसावे, कडवाट नसावे देखील, आमच्या बोलण्यामध्ये मीठासारखा रुची असले पाहिजे देखील. मनुष्यमध्ये देखील तुमच्या, आम्ही एका काळात अंधकारमध्ये होते, एका आम्ही अंधारामध्ये होते, इकडे तिकडे काही बडबड कर, काही गोष्टी कर देखील, अंधारामध्ये काही गोष्टी बोलले देखील. आता आम्ही अंधारामध्ये नाही आहेत, कारण की देवाने अंधकार काढून देखील प्रकाशमध्ये ठेवले देखील. आम्ही प्रकाशचे लेकर आहात. प्रकाशच्या नावाचे व्यक्ती नाही आहेत, प्रकाश नावाचे हे व्यक्ती देखील तो व्यक्ती नाही आहेत. कारण की आम्ही परमेश्वर देवाचा प्रकाश, आमच्या बोलण्यातून मीठ, एक रुची ही असले पाहिजे देखील. जग वाईटबद्दल वाईट करतात, जग अपमानबद्दल अपमान करतात, जग निंदाबद्दल न गिरतात. तो असं वागला ना, आता बघ मी तसं करून दाखवतो. त्याने तुझे अपमान केलं ना, मी बघ आता काय करतो. त्याने तुझं असं व्यवहार केलं ना, आपण तसं व्यवहार करू. जगासारखं नाही आहेत, कारण की जग आमच्याकडे बघत आहात. अरे ये ईश्वरीय लोक, अरे प्रभूचे लोक, कारण की क्षमा करणारे लोक आहात. अरे ये प्रेम करणारे लोक आहात, अरे ये दया करणारे लोक आहात, हे प्रीतीने चालणारे लोक देखील. हेच आमच्यातून ख्रिस्त येशू आणि देवाचा स्वभाव हे लोकांना दिसले पाहिजेत. देवाच्या स्वभावामध्ये आम्ही चालले पाहिजेत, प्रभूच्या प्रकाशमध्ये आम्ही चालले पाहिजेत. जसं येशूने सत्कर्म केले, पित्याचे पूर्णपणे स्वभाव हे दाखवला. कारण की आमच्यातून देखील लोकांना येशूचा स्वभाव हे दिसले पाहिजेत. त्याने परमेश्वराचा गौरव होईल. आम्ही प्रार्थना करणारे लोक आहात, जगासाठी प्रार्थना करणारे, लोकांसाठी प्रार्थना करणारे. कारण की लोक म्हणले पाहिजे हे खरोखर प्रार्थना करतात. हे प्रार्थना केल्याने देवाचं अद्भुत काम होतो आणि देवाची महिमा होतो. प्रार्थना करणे विसरू नका. प्रार्थना कर सोडायचे नाहीत. आम्ही प्रार्थना करणे लोक आहात, आम्ही चांगले कर्म करणे लोक आहात देखील.
आमच्यातलं सत्कर्म, देवाचं प्रेम, देवाचा स्वभाव आणि देवाचा गुण हे आमच्यात दिसले पाहिजेत. देवाचे प्रेम आमच्यात दिसले पाहिजेत. जर पण तुम्ही फेसबुकवर तुम्ही असाल, लाईक करा, शेअर करा. यूट्यूब चॅनल आहे, जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आता सबस्क्राईब करा. प्रभू करू तुम्हाला आशीर्वादी करू.